एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जवळपास 55 जागा आलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की या निकालातून बाळासाहेबांचे विचारांचे खरे पहिली गोष्ट अशी आहे की इथेच पहिला मुद्दा असा आहे की 2.5 वर्ष होऊन सुद्धा न्यायालयातनं आम्हाला निकाल मिळत नाही. तो निकाल मिळण्याच्या आधी निवडणूक घेतली जाते. अजूनही आमच्या नावाचा निशाणीचा अपात्रतेचा निकाल लागत नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन ही निवडणूक घेतली जाते. त्यांना चिन्ह आणि नाव देऊन इथेच तर मोठी गफलत आहे. मग शेवटी विश्वास ठेवायचा कोणावर? त्यांचं म्हणणं आहे बरं ऐका एक मिनिट. त्यांना म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागेल. तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा. मान्य नाही, अनाकलनीय आहे. नाही, मी निकाल मान्य नाही म्हणजे अनाकलनीय आणि अनपेक्षित आहे. पण लोकसभेचे निकाल मात्र इंडिया आणि महाविकास आघाडीने स्वीकारले होते. म्हणून हा निकाल जरी अनाकलनीय आणि अनपेक्षित असला तरी नाईलाजाने तो मान्य करावाच लागतोय ना. आम्ही अमान्य असं मी म्हटलेलं नाहीये की निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित आहे, पण तो निकाल लागलेला आहे. आणि इकडेच अनाकलनीय आणि अनपेक्षित ह्या शब्दाचा तुम्हाला नेमका अर्थ कळेल की 4 महिन्यामध्ये लोकसभेमध्ये लागलेला निकाल एवढा बदलू कसा शकतो. असं नेमकं या सरकारने असे कोणते दिवे लावलेत? रोषणाई केले त्यातले पैसे तर गेले, पण असे कारभारातले कोणते दिवे लावले? महानगरपालिकेची आहे, मुंबई महानगरपालिका तारीख लागले का आता बघू ना. काँग्रेस बोलणं झालं नाही, अद्याप बोलणी झालेली नाहीये. मी आता पहिल्या प्रथम आपल्याशी बोलतोय आणि आपल्या माध्यमातून मी जनतेशी बोलतोय. पहिला आम्ही अमुक करू, त्याच्यानंतर तमुक करू, अशा रणनीत्या सांगितल्या जात नाही. शेवटी मी आज परत सांगतोय की आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे. तुम्ही स्वतः माझ्याशी वेळोवेळी बोलत होतात. तुमचं सुद्धा रिपोर्टिंग जे होतं ते साधारणतः हा निकाल अनपेक्षित वाटावा असंच होतं. आणि जे राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे, बेकार आहेत ते सुद्धा असेच आहेत, महागाई वाढते, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्रत्यक्ष चित्र दिसत होतं. सभांना सुद्धा प्रचंड गर्दी होत होती आणि मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती. लोक ऐकत होते. मोदीजींच्या सभेला अरे काय ऐकायचं, आम्ही ठरवलंच आहे तुम्हाला निवडून द्यायचं म्हणून खुर्च्या रिकाम्या होत्या. लोकांचं मत असो, मला असं वाटतं. मी बोलू का तुम्ही बोलताय? मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती. आमचं भाषण पूर्णपणे ऐकत होते. मोदींच्या आणि अमित शहाना तर नंतर सभा घेण्याची गरज लागली नाही, कारण लोक म्हणत होते तुमचं ऐकायची गरजच नाही, आम्ही तुम्हाला मत द्यायचं ठरवलंच आहे, म्हणून त्यांच्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या. मग लोकांनी एवढं पक्क केलं होतं का की यांच्या सभेला जाण्याची गरजच नाही, यांचं सगळंच पटलंय आम्हाला. म्हणजे रिकाम्या सभांचे व्हिडिओ फोटो सगळे येत होते. त्यांचं भाषण चालू असताना लोक सभा सोडून जात होते. मग हे लोक अर्धवट भाषण त्यांची ऐकून मतं ठरवत होती का? हा एक संशोधनाचा विषय. मतदानाची टक्केवारी जी आहे ती घोषित करण्यात आली, उशिरा घोषित करण्यात आली, यामध्ये काय वाटतं का? आता याच्यामध्ये नेमकं खरं काय ते आपले सगळ्यांचे 17C फॉर्म हे राज्यभर तपासल्यानंतर कळेल की त्या 17C फॉर्म मध्ये मतदान किती झालेलं, त्याच्यानंतर टक्केवारी वाढली असेल तर गफलत आहे.